नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत। या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचे मुख्यालय आहे। नेक्स्ट, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था हाफकिन कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे। नेक्स्ट, धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये कोणती मराठीची बोलीभाषा बोलली जाते? तर अहिराणी ही बोलीभाषा धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये बोलली जाते। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये बांबूंची वने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात? तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात। नेक्स्ट, पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? तर फ्रॅक्चर यामुळे झालेली आहे। नेक्स्ट, राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर प्रतिकार पाऊस पडतो। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? तर मराठवाडा भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात। नेक्स्ट, महादेव डोंगर रांगेने खालीलपैकी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर कृष्णा व भीमा नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत। नेक्स्ट, गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? तर हे किल्ले सातपुडा या पर्वतावर वसलेले आहेत। नेक्स्ट, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर दहिसर या नदीच्या काठी वसलेले आहे। नेक्स्ट, केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली जमात कातकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते। नेक्स्ट, रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र देशामधले कितवे राज्य आहे? तर पहिले राज्य आहे। नेक्स्ट, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर नागपूर या शहरामध्ये आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रामधील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता? तर चंद्रपूर हा आहे। नेक्स्ट, मनसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत। नेक्स्ट, घटना समितीने राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला? तर 22 जुलै 1947ला घटना समितीने राष्ट्रध्वज संमत केलेला आहे। नेक्स्ट, सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती आहे? तर 121 कोटी एवढी सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या आहे। नेक्स्ट, शिलाँग ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मेघालय या राज्याची राजधानी आहे। नेक्स्ट, मल्याळम खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? तर केरळ या राज्याची मल्याळम
भाषा आहे, राज्यभाषा आहे. नेक्स्ट, हजारीबाग हे भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर झारखंड या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर कावेरी या नदीचा उगम ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी होतो. नेक्स्ट, सुरत हे भारतामध्ये महत्त्वाचे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर हे शहर तापी या नदीच्या काठावरती आहे. नेक्स्ट, मयूराक्षी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर केरळ हे रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. नेक्स्ट, रजत क्रांती सिल्वर रेव्होल्यूशन खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? तर अंडी उत्पादनाशी निगडित आहे. नेक्स्ट, राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोणते? तर हिरालाल कानिया हे आहेत. नेक्स्ट, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? तर 1913ला रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. नेक्स्ट, उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर शहनाई या वाद्याशी संबंधित आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा. धन्यवाद.